मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम। तर आज मी आलेलो आहे आपल्या गाडीपाशी। आपली गाडी लावलेली विद्यापीठमध्ये आंबे लोड करायला। तर मध्ये मी 2-3 दिवस झाले तर सलग ब्लॉग काय सोडलेला नव्हता, त्याच्यामुळं आज फर्स्ट टाईम मी परत नवीन ब्लॉग मराठीमध्ये सोडून राहिलो। तर तुम्ही बघू शकता आपली गाडी ईद लावलेली आहे आणि आपली गाडीचं सध्या आता कागद बांधायचं काम चालू आहे। संतोष भाऊ पण आलेला आहे, राहुल भाऊ पण आहे, निखिल भाऊ पण आहे, सगळेजण आलेले आहे। तर आपली आता गाडीला कागद बांधायचं काम चालू आहे। का तर आता तर पावसाचं वातावरण नाही, पण नागपूरला जाताना जर पावसाचं वातावरण झालं तर रस्त्याने मोकार हाल होईल। त्याच्यामुळं मग कसं गाडी पहिली बांधून घेऊ, मग नंतर इथून निघाल्यानंतर बाकीची काय प्रोसेस असेल ती करू। चला मग तर गाडी घेऊ बांधून। तर मित्रांनो, आपल्या सचिन भाऊनं हिला नवीन टायर टाकून दिलेले, हे बघू शकता। हेवाले नवीन टायर घेतले। तर कमेंट करून सांगा हेवालं टायर कसं म्हणजे नाही का सर्व्हिस कसं देतं काय, कमेंट करून नक्की सांगा। आपल्या पहिल्या गाडीला पण हेवालं टायर टाकलं होतं, त्याच्यामुळं या गाडीला पण तेच टायर टाकलं, दोन्ही नवीन टाकून दिले। हे बघू शकता, मागले पण बटनच आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही। इथं आंबे भरायला लावले गाडी। तर मित्रांनो, अशी गाडी बांधताना कोणाकोणाची हाल झालेली आहे बघा। एवढ्या उन्हाचा राहुल भाऊ कागद टाकू राहिला, तो संतोष शेट उंदरे ते गाडीला कागद टाकून म्हणून गाडी एकदम ओके बांधून घेतली। मकर आहे, ऊन तेवढं पडलेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे, ते बघू शकता तुम्ही। एकदम ओके मध्ये बांधून घेतला, आता काही टेन्शन नाही। फायनली आम्ही गाडी पैसे आलो, गाडी एकदम ओके बांधून बिंधून रेडी बघू शकता। अजून एक गाडी सांभाळली। संतोष भाऊ काही रे घेऊन गेलाय पुढं आपल्याला खायला रस्त्याने, ते आम्हाला सोडायला आलता। राहुल भाऊ वरती अजून झालं आपलं एकदम ओके मध्ये काम। तर डिझेल टाकी फुल करून आलेलो होतो घरून येताना, ते आंबे बघा पिशीत घालून राहिला, चोरून आणले। इथं काय रे सगळी खायची प्यायची सोय, रस्त्याने डबा बिबा घेऊन आलेलो आहे। तर चला मग निघू। तर या रोडला सगळीकडं काम चालू आहे, त्याच्यामुळं थोडं नाही का पुढं समोर लक्ष देऊन गाडी चालवावं लागते। मोकार काय आहे आता हे बघू शकता तुम्ही स्वतः, इथं लगेच रस्त्याचं काम आहे आणि त्याच्या टायमिंग असल्यावर मग तर खरा विषय राहतो। स्पीड वगैरे काही कमी नसतो करायचा, हाय त्या स्पीडमध्ये गाडी काढावं लागते। तर राहुल भाऊ एकदम आता मजामध्ये बसलेले। आता आपण इथून नाही का राईट मारू, तर कसं आपला टायमिंग आहे जरा, टायमिंग म्हणला तर तुम्हाला माझ्या विषय किती गंभीर असतो। नेमका रस्त्यातच थांबलाय, आता काय भाऊ मग हाल करायची जीवाची। जी मजा नाही का कच्च्या मालात आहे ना, ती साध्या मालात नाही। मजा वाटेल जरा गाडी चालवायला नाही का, एक तर माणसाचं प्रेशर असतं जरा नाही का मनातून। बघू शकता आपली गाडी चालू आहे सध्या 60च्या स्पीडना, 60-70 लय पण दाबायची गरज नाही आहे गाडीला। कसं जेवढं निवांत जाऊ का तेवढं बरं आहे, म्हणजे का गाडी ॲव्हरेज पण एकदम ओके देणार आहे का नाही। तर कसं आहे दिवसा गाडी सुटली ना, असं 4-5 या दरम्यान गाडी सुटली ना, गाडी चालायची मजा जरा वेगळी आहे। तर भावांनो, आपण आता नवीन कायगाव टाकेला आहे, तर म्हणलं इथं जार भरून घ्यावं, समोर दुकान आहे, जार भरून घ्यावा। कसं समृद्धीला पाणी नाही भेटत लवकर, तशी गाडी कशी एकदम ओकेमध्ये बांधलेली ना। टायर बघू आपण चेक करून घेऊ, काय पाष्टाला तर काय गरम होणार नाही तसे, पण आपलं काम आहे का रस्त्यामध्ये जर पाणी भरायचं असलं तर मग अशा ठिकाणी थांबावं लागतं। राहुल भाऊ बघू शकता कसा जार धुवून काढून राहिला। तर आपण पलीकडे गाडी लावलेली आहे, आपली गाडी दिसू का असं ना तुम्हाला।
आपण आता बेडकीनचं बायपास पास करून पुढं आलो आहे. बेडकीन बायपासचं जस्ट थोडंसं पुढं आलेलो आहे. तर आता रात्रीचे वाजलेले आहे 7:30. जेवण करायचं आहे. तसं आपण डबा आणलेला आहे, तर काही अडचण नाही आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आता आपण कसं वाळूंच्या टोलच्या मागं नाही का, जो टोल प्लाझा आहे त्याच्या मागं आहे थोडंसं. तरच्या नाही का सोलापूर रोड जो आहे ना बायपास, तिथं बघू शकता मोक्कार पाऊस चालू आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालं का, पब्लिकची मोक्कार हाल झालेली आहे. हे बघू शकता इकडं पण बघा मोक्कार पब्लिक आहे. पब्लिक एवढं आहे का सगळे. आता कसं MIDC सुटलेली आहे, सगळ्यांची सुट्टी झाली, त्याच्यामुळं मग मोक्कार पब्लिकची हाल चालू आहे सध्या. हे बघू शकता नाही का. हे बघा सोलापूर रोडवर चढलेलो आहे. तर आपली गाडी जी आहे आत्ता चालू आहे 70 ते 80च्या स्पीडनं. तर तुम्ही बघू शकता. आता आपल्याला पाऊससुद्धा लागलेला आहे. तर हे बघा पाऊस एकदम बेकार पाऊस झालेला आहे. पण आपलं गाडीत पाणी आलं आहे एकदम. हे बघा काय डेंजर वातावरण, एकदम नाक खुळा म्हणजे नाही का, असा पाऊस झाला पाहिजे. आता हे पण तर कसं पाऊस एकदम डेंजर चालू आहे. पण कसं आहे भारी आहे पाऊस जर चालू असला, टायर गरम नाही होत, काही नाही एकदम मजेत. हे बघा. तर भावांना आपण आता सध्या संभाजीनगर पास करून घेतलं. इथं मोकार पाऊस लागला आपल्याला. कसं मग आपल्या गाडीला एकदम ओके म्हणजे ट्रिपल वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही. आणि आता आपण जायला वाटतं थोडं सामान घ्यायचं. आपण बघू जर दुकान चालू जर असलं तर काहीतरी सामान घेऊ तिथं नाही का, खडके किंवा नाही का लाईटी वगैरे घेऊन टाकून. म्हणजे कसं डिटेलिंग जवळ सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला जो मेन. मग चला तर तिथं जवळ गेल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवू शकतो का कसं काही नवीन सामान अवेलेबल आहे त्याच्याकडं. ड्रायव्हर धाब्यावर जेवण केलेलं आहे. तर आता जस्ट तिथून निघलो आहे. तर आता जरा गाडीला रपकावं लागेल जरा कमवून, माहिती का 9 वाजून गेलेले आहे आणि आपला लई टाईमपास झाला. त्याच्यामुळं आता जरा नाही का लवकर जावं लागणार आहे. काय टाईमपास करण्यात मजा नाही. तर तुम्हाला एक दाखवू का मी आता. हे बघा हे चालू गाडीमध्ये आंबे खाऊ राहिला. ते पुढं बघू शकता अजून 4-5 काढून ठेवलेले आहे. समृद्धी एक्सप्रेसवर बघू शकता तुम्ही, समृद्धी एक्सप्रेस. तर आता आपण वर चढल्याच्यानंतर आम्हाला RTO भेटला होता. इथं RTO तर साधारणतः रोज उभा राहतो. कधीच्या नावात असला नसला काय वाटत नाही, पण तिथं साधारणतः रोज उभा राहतो नाही का. भावांनो आपण आता पोचलेलो आहे दुसरा बीड. जे आता दुसऱ्या बीडच्या टोल प्लाझा पास करून पुढं थांबलेलो आहे. म्हणलं नाही का जरा असा आराम करूया, म्हणजे खाली उतरून नाही का थोडंसं हे करावं. तर बघू शकता आपली गाडी लावलेली आहे रोडच्या कडाला. म्हणजे कसं थोडं टायर पण गारो करावं लागत तिथं, नुसतं पळून उपयोग नाही आहे. तर नॉर्मल टायर तापले पुढले का, तर थोडा मुंडिक्या लोड जादा केलेला आहे त्यांनी. मग काय एवढं वजन नाही, मस्त काय वाटत नाही. मित्रांनो चला निघूया इथून. आपला झालेला आहे म्हणजे हात नाही का पाय जरा मोकळे करून घेतले म्हणलं चला, त्याच्यामुळं मग निघूया इथून. आता कसं आहे तर भावांनो आता आपण आलेलो आहे मालेगाव. टोल प्लाझा पास केला आहे. तर आता वाजलेले आहे 12 वाजून गेले. तर आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे 4-5 वाजेपर्यंत. तसं आपलं जाणं होणारच आहे आपल्याला माहिती आहे. मग त्याच्या हिशोबाने आपण गाडी काय दाम घेत नाही आहे. लई तर 70-80 हाय स्पीडमध्ये चालू राहिलो. आणि आता कसं आहे नेमकं 70-80 या स्पीडमध्ये गाडी चालत आहे. आणि कसं आहे ते तुम्हाला सांगतो, एकदम निवांत चाललं ना गाडी. कशी आवरेज चालती, काय अडचण नाही आहे. तर आपण कसं जरा दिसती दामटली किंवा हे गेलं ते केलं मग गाडी आवरेज पण नाही देत, काय त्याच्यानं फायदा नाही काही. तसं मग जर आपण 60-70 चाललं ना गाडी एकदम आवरेज देणार आणि कसं आपला फायदा आहे त्याच्यामध्ये नाही का. मग कसं आहे आता जरा कुठंतरी थांबू चहा घ्यायला. त्याच्या कारंजा टोल प्लाझा पास करून चहा घेऊन टाकू, म्हणजे कसं नाही का म्हणजे बरं वाटेल जरा जेवायला पण. तर पहिले काय झालं का उघडी होती, त्याच्यामुळं आतमध्ये
पावसाचं पाणी यायला लागल्यामुळं दादा नाही का जरा अंग ओलं झालं, त्याच्यामुळं कसं थंडी वाजायला लागली ना, मग कुठं थांबून चहा बी घेऊ. तर राहुलला उठू जरा मी आराम करतो. म्हणजे कसं मार्केटला गेल्याच्यानंतर मी स्वतः मार्केटमध्ये नाही का पुढे काय खाली करायचं मला माहिती नाही जरा नाही का, त्याच्या आधी पण मी म्हणून गेलो ना, त्याच्यामुळे मला ते लोकेशन वगैरे सगळं माहिती आहे. मग कसं राहुल गावांच्यापासून गाडी चालली नागपूरपर्यंत, मग मार्केटला गेल्याच्यानंतर मी स्वतः मग तिथं गाडी खाली करून घेईन असं पुढल्या हिशोबात नाही का. एकदम इतका जोरदार पाऊस चालू आहे ना, हे बघू शकता. वातावरण चेंज झालेलं आहे. हे वातावरण पूर्ण इतकं चेंज झालेलं आहे का नाही का, मोकार डेंजर वातावरण आहे. बघू शकता ना तुम्ही पूर्ण नाही का. आम्ही आलो चहा प्यायला कारंजा पास करून. इथं लेफ्ट साईडला पंप आहे, तिथं चहा बी घेतला. तेव्हा चहा कसा पिऊन राहिलाय, तेव्हा गारटलाय जरा नाही का. आपली गाडी आपली थोडी नॉर्मल गळती, त्याच्यामुळं भिजला तो बी. हे बा ओपन आहे, त्याच्यामुळे नाही का जरा जास्तच थंडी वाजू राहिली. तो जाताना राईट साईडला तिकडे एक पंप आहे, आपली गाडी इकडे लावली होती. गाडी जराच लांब लागली नाही का, जागाच नव्हती. इथं मोठं कंटेनर लावलेलं आहे, इथं टँकर आहे, त्याच्यामुळं गाडी लयच पुढं लावली. बघू शकता ना. तरी बुरबुर पाऊस चालू झालाय परत. चला मग काय निघूया इथून पटकस. मोकार थंडी वाजू राहिली. आता मस्त घरी आराम करून घ्यायचं, म्हणजे नाही का झोपायचं डायरेक्ट. सात जाऊ संप म्हणजे टेन्शन नाही राहत. आपण निघलेलो आहोत आत्ता इथून. राहुल भाऊ बसलाय गाडी चालवायला. तर मग काय आता करा आराम. तर जे ईद आहे ना, इथून सुद्धा गळू राहिलंय. हे बघा सगळं ओल्लं ओल्लं झालंय. आणि दुसरं जे आहे ना, ते इथं ओल्लं झालंय. तर नेमकं हे गळत आहे कसं काय, ते एक दिवस निवांत खोलून चेक करावं लागेल बघा. तर चला मग करूया आराम. तो गाडी भरून पडी गपचिप भेटू थोड्या वेळेस. तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर डायरेक्ट थेट आता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतरच भेटतो तुम्हाला. काय कसं काय सगळं दाखवतो मी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर, आहे का नाही. फायनली भावांनो आपण आलो आहे नागपूरमध्ये. तर आता आपल्यापासून मार्केट फक्त 10 किलोमीटर राहिलेलं आहे. इकडं मेन सिटीत रोड जातो, यो बाहेरून मार्केटला रोड जातो. नागपूर फायनली भावांना आपण मार्केटमध्ये पोचलेलो आहे. ती आपली गाडी तिकडे लावली. हे आंब्याचा स्टॉक. तर तिकडं गाडी खाली राहिली आंब्याची. आता आपली गाडी लावलेली आहे. लेबर येतोय म्हणलंय, फोन केला त्यांना, लेबर येऊन राहिलंय. चला तर मग गाडी घेऊ खोलून, मग नंतर भेटतो तुम्हाला. मग काय तर मित्रांनो, झाली ना गाडी अनलोडिंग करायला चालू. बघू शकता गाडी अनलोडिंग हो राहिली आपली. एक टप्पी उतरली, इथं खाली होणार अख्खी गाडी. हे बघा आंब्याचा स्टॉक. मार्केट लयच मोठं आहे, आज नाही करायचं. राहुल मोबाईल का कशात तांगड्या टाकून बसलाय. चला मग काय. गुड मॉर्निंग भावांनो. तर तुम्हाला माहिती आहे आपली गाडी सकाळी आली खाली झाली. तर मग आता वाजलेले सकाळचे 9. तर आपल्याला आता भाडं घ्यायला जायचं आहे. तो म्हणला तर 9 वाजता या. मग आता आपण जो भाडं घेऊन येऊ त्याच्याकडून. तर चला मग काय तर भाडं घ्यायला जाऊया त्याच्याकडे. किती भाडं देतो काय बघू मग. चला ठीक आहे. तर मार्केटमध्ये हे 2 नंबरचा हॉल होता, भला मोठा हॉल आहे. बघू शकता 2 नंबर. तर इथं आपली गाडी खाली झाली. आपल्या गाडी जो RS जेचा माल होता युवाला, तर माल झाला खाली. तर मग भाडं घेऊया. तर मित्रांनो आपली गाडी इथं पार्किंग केली होती. तर कसं आहे लुक मग एकदम भारी नजारा आहे. बघा रावल्या तर झोपेल अजूक.
आपली गाडी रात्री मोकार पोस्ट लागला होता आपल्याला नाही का. कशी MH40. फायनली आपल्याला भाडं वगैरे सगळं भेटलेलं आहे. तर मग चला इथून आता 5 नंबर नाक्यावर जाऊ. मग काहीतरी भरायचं नियोजन करावं तर लागणारच आहे का, तर उद्या रविवार आलेला आहे त्याच्यामुळे चला इथून बाहेर निघूया 5 नंबर नाक्याकडे जाऊ. चला तर आपण आता बाहेर चाललो इथून 5 नंबर नाक्यावर. तर येताना हा 1 नंबर गेट आहे, नाही 1 नंबर गेट कायमस्वरूपीत बंद आहे. हे 2 नंबरचं गेट आहे जे आहे का 2 नंबर गेट. आपल्याला जायचं आता इकडं राईट, पुढं जाऊन U-टर्न मारून मागं यावं लागेल नाही का. मी मार्केटच्या बाहेर आलोय आता. 5 नंबर नाक्याच्या मागे 2-3 किलोमीटर. सकाळ सकाळी बाहेर निघून आलं ना, ट्रॉफिक नाही लागत, काही नाही. मग त्याच्यामुळं टपकन बाहेर. तो पार्टीवाला एवढा चांगला आहे का, रेग्युलर जर गाडी आली ना लवकर भाडं देतो, पण जर एखादी ट्रान्सपोर्टवाल्याची गाडी आली ना तो 12च्या नंतरच भाडं देणार त्याला. का तर मी फर्स्ट टाइम आलो तर मला त्यांनी 1 वाजता भाडं दिलं. तर मी आलेलो आहे 5 नंबर नाक्यावर. 5 नंबर नाक्यावरला HP पेट्रोल पंप. तर हे लोकेशन बघू शकता तुम्ही, 5 नंबर नाक्यावरला आहे. तर मी जर आता ग्रेस मारून घेतलं गाडीला, म्हणलं ग्रेस सिंग करून घेऊ जरा नाही का. मामा ग्रेस मारू राहिले. ग्रेस मारून मग आता एक ऑर्डर आलेली आपल्याला खूप चला मग फायनली मित्रांनो आपल्या गाडीला ग्रेस वगैरे मारून झालेलं आहे. तर इथं येऊन आम्ही हॉटेलवर थांबलो आहे. तर मग बघूया दुसरी ऑर्डर भेटू राहिली. तर या ब्लॉकला इथं DN करून टाकू. दुसरा जो ब्लॉक होईल आपला इथं समजा एक्सप्रेस झाला तर एक्सप्रेस होईल तर 6 धावा 9 आहे. तर तुम्हाला कुठल्या ब्लॉकमध्ये भेटू. चला